ही गोष्ट आहे एका लहानशा गावातल्या अरण्यातील. गावाचं नाव होतं नांदूर आणि तिथं जंगलाच्या टोकावर एक शिळं झाड होतं, वाळलेलं, सडलेलं, आणि त्याच्या फांद्यांवर एकही पान नव्हतं. गावातल्या लोकांनी त्या झाडाकडे पाहिलंही नसायचं, कारण म्हणतात त्या झाडाखाली एक आत्मा राहत होता. अमोल नावाचा तरुण शहरातून गावाला आला होता सुट्टीसाठी. त्याला अशा गोष्टींवर विश्वास नव्हता. गावातल्या लोकांनी सांगितलं, संध्याकाळी शिळ्या झाडाजवळ जाऊ नकोस, तिथं आवाज ऐकू येतो, कोणाचा तरी हसण्याचा, आणि तो हसणारा कधी परत जात नाही. अमोल हसला. त्याला वाटलं, अरे, गावातले सगळेच अंधश्रद्धा मानतात. दिवस मावळला, संध्याकाळ झाली, आणि अमोल एकटाच टॉर्च घेऊन गेला त्या झाडापर्यंत. झाडाजवळ पोहोचताच टॉर्च बंद पडला, आणि अचानक एक हसणारा आवाज. खालच्या माती खालून हळूहळू उगम पावणारा काळा धूर, आणि एक बाई, उलटं डोकं वर, डोळे लाल, केस पसरलेले, झाडाला चिकटलेली. का आलास? माझं झाड घेतलंस, आता तुझं अंग घेईन. अमोल दुसऱ्या दिवशी शिळ्या झाडाजवळ सापडला, बेशुद्ध, डोळ्यात भीती. अमोल शुद्धीवर आल्यावर त्याला काय झालं होतं ते आठवत नव्हतं, पण गावातल्या लोकांनी पाहिलं होतं त्याचं विक्षिप्त रूप. डोळे मोठे, थरथर कापणं, आणि तो सतत पुटपुटत होता, ती झाडातून बाहेर आली, ती येते आहे, माझ्या मागे येते आहे. गावचे वडीलधारी म्हणाले, ह्या झाडाखाली सीमा नावाची बाई मेली होती. तिच्यावर नवऱ्यानं अन्याय केला होता, तिला जीव गमवावा लागला. तिचा आत्मा अजूनही झाडात अडकलेला आहे. त्या रात्रीपासून गावात विचित्र गोष्टी घडू लागल्या. कुत्रे अचानक भुंकू लागायचे, विहिरीतून रात्री बाईचा रडण्याचा आवाज यायचा, आणि शिळं झाड ते आता दिवसाही सावली टाकायला लागलं होतं, काळ्या धुरासारखी. अमोल पूर्णपणे वेगळा झाला होता. त्यानं बोलणं बंद केलं. तो झाडाजवळच बसून असायचा. एक दिवस त्यानं स्वतःच्या छातीवर चाकूनं लिहिलं, सीमा. गावात भीतीचं सावट पसरलं. गावातल्या काही तरुणांनी ठरवलं, झाड जाळून टाकायचं. त्या रात्री ते पेटते काड्या घेऊन गेले, झाडाजवळ पोहोचले, पण तिथं फक्त एकच दिसलं, अमोल, झाडाला मिठी मारून उभा, डोळे बंद, आणि हसत होता. हळूहळू त्याच्या चेहऱ्यावर सीमा नावाची छाया उमटू लागली. माझं शरीर मिळालं, आता माझी आत्मा सुटली. ते झाड पेटलं नाही, पण त्या रात्री गावातलं आकाश लाल झालं. अमोल गायब झाला. झाड जळालं नाही, पण गावात अजून रात्री कुणी झोपताना खिडकी उघडी ठेवली तर एक बाईचा आवाज येतो, माझं झाड कुठं आहे? तुझं शरीर चालेल.